देवाने केला, भक्तासोबत केला आणि एकदाच केला, पुन्हा करता आला नाही. देव असून परत काला करता आला नाही महाराजा. तो कालाच आपल्याला मिळतो, हे आपलं परमभाग्य आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. 10-15 मिनटं माझ्या हातात राहिले. 12 वाजता सुरुवात झाली, 2ला थांबावं असं मला माहिती आहे. पण जाता जाता एकच सांगणार आहे, आपला हा सुरू असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा भगवान ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या आणि कलशारोहणाच्या निमित्तानं असा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि बाबांची पुण्यतिथी, असा त्रिवेणी संगम, या संगमावरचा हा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह. आज बाबांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. पुण्यतिथी कशाला म्हणतात? त्यांच्या जाण्यानं ती तिथी पुनीत झालेली असते, त्याला म्हणतात पुण्यतिथी. लक्ष देऊन ऐका. त्यांच्या जाण्यानं ती तिथी पुनीत झालेली असते, त्याला पुण्यतिथी म्हणतात. भगवान बाबांचा जन्म घाट सावरगाव या ठिकाणी झाला. आणि एक भाग्य सांगेन मी तुम्हाला, 50वं वर्ष पुण्यतिथीचं जेव्हा बाबांचं होतं 7 वर्षापूर्वी, तेव्हा सावरगावला 7 दिवस भागवत कथा करण्याचं सौभाग्य परमपूजा आदरणीय न्यायाचार्य शास्त्रीजींनी माझ्या पदरात दिलं होतं बरं का. म्हणून बाबांच्या गावामध्ये 7 दिवस मी भागवत कथा केली. आणि म्हणून मला तिथलं सगळ्या गोष्टीचं ज्ञान माहिती आहे भरपूर. मी त्या गावामध्ये 7 दिवस वास्तव्य केलं. आणि सावरगावी बाबांचा जन्म झाला. लहानपणीच बाबांना परमार्थाची आवड होती. आई कौतिका तुबाजी पाटील यांच्या पोटी भगवान बाबांचा अवतार झाला. कौतिका आई तुबाजी पाटील भावार्थ रामायणाची कथा ऐकायचे आणि ते रामायण ऐकून हनुमंताचं चरित्र ऐकलं. आणि आईच्या मनामध्ये असं आलं की हनुमंतरायासारखा मुलगा जर माझ्या पोटी जन्माला आला तर, म्हणून महाराज म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. म्हणून भगवान बाबांचा त्या घरामध्ये जन्म झाला. पण ऐका, सूर्योदयाच्या समयाला भगवान बाबा जन्माला आले आणि त्या वाड्यातले 108 दिवे त्या ठिकाणी लागल्या. हा बाबांच्या जीवनातला पहिला चमत्कार आहे. आणि बाबा लहानपणी शाळेत 4थीपर्यंत गेले. नंतर दिंडी पंढरपूरला चालली होती, त्या दिंडीमध्ये पंढरपूरला गेले. सगळ्यांना इतिहास माहिती आहे, मी थोडक्यात सांगतो. आणि पंढरपूरला गेले, माळ घालून घरी आले. मग घरात नाही गेले, मंदिरात थांबले. आणि मंदिरात थांबल्यानंतर घरच्यांनी विचारलं, भगवान बाबाचं पहिलं नाव आबा होतं. आबा कुठं आहे, आबा कुठं आहे? म्हणे आबा पंढरपूरला वारीला गेला. जीवनात 2 गोष्टी केल्या पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. म्हणून भगवान बाबांच्या आवडीचे हे 2 विषय होते, एक ज्ञानेश्वरी आणि पंढरी. हे 2 आवडीचे विषय होते. म्हणून बैसोनी पाण्यावरी वाचविली ज्ञानेश्वरी. बाबानं ज्ञानेश्वरी वाचली. ऐका बरं का, बाबा एक तरी ओवी अनुभवावी, एका तरी ओवीचा अनुभव जीवनामध्ये आला पाहिजे. म्हणून भगवान बाबानं ज्ञानेश्वरी वाचायची. बघा, पंढरपूरला गेले, माळ घालून आले, बाहेरच थांबले मंदिरात, घरी गेले नाही. घरचे म्हणले आबा घरी का येत नाही? म्हणले सर्व माळकरी झाल्याशिवाय मी घरी येणार नाही. पहिली आठ होती भगवान बाबाची, लोकांनी माळकरी व्हावं. म्हणून आमदाराचा बाकी आदर्श घ्या नाही घ्या मला काही माहीत नाही, पण त्यांच्या गळ्यात माळ आहे एवढा आदर्श नक्की घ्या. एवढा आदर्श घेतला पाहिजे महाराजा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये आहे, हा आदर्श फार चांगला आहे. लक्षात ठेवा. काय कमी आज? दुसऱ्या वेळेस आमदार असून सगळी गोष्टी जवळ आहेत ना महाराज. खरं तर तुम्ही जे करायचं ते करायला पाहिजेत, बरोबर आहे ना? कमी नाही ना कशाची. ज्यानं 300 रुपये रोजानं जायचं आणि संध्याकाळी 200ची प्यायची, काय फायदा आहे? आज यांच्याकडे काय कमी आहे? कोणती बी घेऊ शकतात नाही. बरोबर आहे का नाही? नाही, मग मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. पण महाराज पवित्र तुळशीची माळ गळ्यात आहे, हा आदर्श घेतला पाहिजे आपण सगळ्यांनी. हा आदर्श घेतला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून निर्व्यसनी व्हावं बाबांचं हे पहिलं ध्येय होतं. मला आनंद वाटला, एवढे सारे तरुण पोरं सप्त्यात आहेत. पण तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे दादा हो, तुम्ही माळकरी व्हा, तुम्ही माळकरी व्हा. सांगू तुम्हाला, जेवढे संसार व्यसनानं उद्ध्वस्त केले तेवढ्या ओल्या दुष्काळानं नाही केले. जेवढे संसार दारूनं उद्ध्वस्त केले तेवढे बेरोजगारीनं नाही केले. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, दारू गांजा मटक्या गुटक्यात आयुष्य बर्बाद करण्यासाठी